हॅलो एव्हरीवन, आपण वन लाइनर पाहतोय. आजचं हे 28वं लेक्चर असणार आहे आणि या लेक्चरमध्ये आपण डिसेंबर 2024 मधला महत्त्वाचा वन लाइनरवरचा डेटा पाहणार आहोत. आजचा पहिला वन लाइनर आहे, जागतिक एड्स दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 1 डिसेंबर आणि 2024 ची थीम होती टेक द राईट्स पाथ, माय हेल्थ माय राईट. 2024 साठीची एड्स दिनाची थीम आहे टेक द राईट्स पाथ, माय हेल्थ माय राईट. नंतर पुढचा वन लाइनर आहे, आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 3 डिसेंबर रोजी. 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन सेलिब्रेट केला जातो. आता 3 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने दिव्यांगांसाठीचा एक विभाग स्थापन केलेला आहे. तर त्यावर आपल्याला प्रश्न HRD मध्ये विचारण्यात आला असता. इकडं करंटमध्ये किंवा करंटच्या अँगलने तो प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके, आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन लक्षात राहू द्या, 3 डिसेंबर. नंतर पुढचा वन लाइनर आहे, जागतिक मृदा दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 5 डिसेंबर रोजी. नंतर पुढचा वन लाइनर आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 9 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबर. पुढचा वन लाइनर आहे आपला, मानवी हक्क दिन 10 डिसेंबर. 10 डिसेंबर 1948 UDHR किंवा जागतिक मानवी हक्कांचा जाहीरनामा जो काही आपण हे केला, जाहीर केला, त्या अनुषंगाने मानवी हक्क दिन हा सेलिब्रेट केला जातो 10 डिसेंबर. आणि 2024 साठीची थीम होती आवर राईट्स आवर फ्युचर राईट नाव. आता याची थीम विचारण्याचे चान्सेस कमी आहे आणि वर आपण जे काय बघितलं जागतिक एड्स दिन, त्याची थीम सुद्धा विचारण्याचे चान्सेस कमी. आपल्याला प्रायोरिटीने लक्षात काय ठेवायचे, तर हे जे काही डेट आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. त्या जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि डायरेक्ट वन लाइनर स्वरूपात सुद्धा त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे महत्त्वाचे आहेत, त्या लक्षात ठेवायच्यात. नंतर पुढचा वन लाइनर आहे, इंटरनॅशनल डे ऑफ न्यूट्रॅलिटी कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 12 डिसेंबर. आता न्यूट्रॅलिटी डे म्हणजे काय, तर त्याला तटस्थता दिवस सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे काय, आता समजा दोन संघटनांमध्ये, दोन आघाड्यांमध्ये किंवा दोन देशांमध्ये जे काही युद्ध सुरू असतं, त्यावेळेस तिसऱ्या देशाने किंवा तिसऱ्या आघाडीने त्यामध्ये इंटरफेअर नाही करायचं किंवा त्यामध्ये एंट्री नाही घ्यायची. हा इंटरनॅशनल डे ऑफ न्यूट्रॅलिटी सेलिब्रेट केला जातो. आता जे काही देशांमध्ये युद्ध वगैरे चालू असतात, दोन भारत पाकिस्तान आता सध्या झालं हो, नंतर आता रशिया युक्रेन अमेरिका वगैरे यांचं जे काही चालू आहे, तर त्या अनुषंगाने मग आपल्याला करंटमध्ये हे विचारलं जाऊ शकतं की इंटरनॅशनल डे ऑफ न्यूट्रॅलिटी कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 12 डिसेंबर. ही डेट महत्वाची आहे. नंतर पुढचा वन लाइनर आहे, जागतिक ध्यान दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तो आहे 21 डिसेंबरला. आणि हा जो काही आत्ताचा सेलिब्रेट करण्यात आलाय तो पहिलाच आहे. वर्ल्ड मेडिटेशन डे पहिला 21 डिसेंबर, त्यामुळे विचारलं जाऊ शकतं. आणि 21 डिसेंबरला आपण जॉग्राफीच्या अँगलने एक हे बघतो, कन्सेप्ट बघतो, ती म्हणजे हिवाळा अयन दिन. ओके, हिवाळा अयन दिन. आणि तशीच जे काही आपण योग दिवस सेलिब्रेट करतो 21 जूनला, त्याला आपण उन्हाळा अयन दिन म्हणतो. आता यावर प्रिलिम्सला, राज्यसेवा प्रिलिम्सला यावर प्रश्न सुद्धा विचारण्यात आलाय, तर जोड्या लावण्यासाठी. तर जागतिक ध्यान दिन 21 डिसेंबर, त्यालाच हिवाळा अयन दिन म्हणतात. आणि जागतिक योग दिन जो सेलिब्रेट करतो आपण 21 जूनला, त्याला उन्हाळा अयन दिन म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. जॉग्राफीच्या अँगलने सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि करंटच्या अँगलने सुद्धा. नंतर पुढचा वन लाइनर आहे, विजय दिवस 16 डिसेंबर. 16 डिसेंबर आपण विजय दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. 16 डिसेंबर 1971ला जे काही भारत पाकिस्तान युद्ध झाला आणि नंतर बांगलादेश त्यातून स्वतंत्र झाला, तर विजय दिवस आपण भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये विजय दिवस हा सेलिब्रेट केला जातो. ओके, नंतर पुढचा वन लाइनर आहे, अल्पसंख्याक हक्क दिन 18 डिसेंबर. गोवा मुक्ती दिन 19 डिसेंबर. आता गोवा जो काही पोर्तुगीजांपासून सेपरेट करण्यात आला, तर त्याला गोवा मुक्ती दिन म्हटलं जातं. तर तो 19 डिसेंबर त्याची डेट आहे. ओके, नंतर पुढचा वन लाइनर आहे, राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर. श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, त्याला आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. 22 डिसेंबर राष्ट्रीय आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा वन लाइनर आहे, राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर. जे काही आपले अगोदरचे पंतप्रधान होते चौधरी चरण सिंह, यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शेतकरी दिन सेलिब्रेट करतो 23 डिसेंबर. यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ओके, राष्ट्रीय शेतकरी दिन महत्वाचा आहे. नंतर पुढचा वन लाइनर आहे, राष्ट्रीय सुशासन दिन 25 डिसेंबर. अटल बिहारी वाजपेयी यांचा जो काही जन्मदिन आहे, तर आपण राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून सेलिब्रेट करतो. हे महत्वाचं, यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. नंतर पुढचा वन लाइनर आहे, सुशासन सप्ताह 19 ते 24 डिसेंबर हा आपण सुशासन सप्ताह म्हणून सेलिब्रेट करतो. आता 25 डिसेंबर आपण बघितलं राष्ट्रीय सुशासन दिन आहे, आणि मग त्या अगोदरचा जो काही सप्ताह आहे, त्या अगोदरचा 19 ते 24 डिसेंबरवाला, त्याला आपण सुशासन सप्ताह म्हणून सेलिब्रेट करतो. आणि 2021 पासून याला सुरुवात झालेली आहे. नंतर पुढचा वन लाइनर आहे,
वीर बाल दिवस 26 डिसेंबरला आपण हे सेलिब्रेट करतो. 2022ला जानेवारी 2022 मध्ये घोषणा करण्यात आली. आता घोषणा कधी वगैरे केली असं काही आपल्याला विचारलं जाणार नाही. वीर बाल दिवस 26 डिसेंबर. जे 10वे शीखांचे गुरु होते गुरु गोविंद सिंग यांचे साहिबजादे बाबा फतेह सिंग आणि जोगवर सिंग यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठीचा हा वीर बाल दिवस 26 डिसेंबर. आणि 26 डिसेंबर किंवा बाल दिना दिवशी पंतप्रधान जे बालकांसाठीचे शौर्य पुरस्कार असतात ते त्यावेळेस प्रदान केले जातात. ऑनलाईन आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून आताच नव्याने माजी न्यायमूर्ती पी सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्त्या आणि त्यांच्या जोड्या सुद्धा विचारल्या जातात किंवा डायरेक्ट वन लाईनर स्वरूपात सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि अजून एक यांच्यावर प्रश्न विचारण्याचे हे म्हणजे मल्टी लाईनर स्वरूपात, ते म्हणजे NHRC ऍक्ट कधीचा आहे, आज सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, अशाही अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, NHRC अध्यक्ष आहेत व्ही सुब्रमण्यम. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे समान नागरी संहिता, म्हणजे त्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो आपण, UCC, जे की घटनेच्या आर्टिकल 44 मध्ये दिलेले आहे. तर तो 27 जानेवारी 2025 पासून लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते उत्तराखंड आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य म्हटलं तर ते उत्तराखंड आहे आणि त्या अगोदर गोव्यात लागू होतं. ओके. नंतर आता जो काही 27 जानेवारी 2025 आहे त्या दिवशी त्यांनी समान नागरी संहिता लागू केली. त्या दिवसाला राज्य समान नागरी संहिता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातात. हा दिवस नाही विचारणार आपल्याला, पण समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न उत्तराखंडवर विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे UIDAI चे CEO कोण आहेत, तर आहेत भुवनेश कुमार. आपल्याला एकदा PFRDA चे अध्यक्ष विचारले होते, त्या अनुषंगाने हे विचारलं जाऊ शकतं. UIDAI म्हणजे काय, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, ह्याचे CEO कोण आहे सध्या, भुवनेश कुमार. पुढचं वन लाईनर आहे इंडिया 2025 या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते, तर प्रबोवो सुबियांतो राष्ट्राध्यक्ष आहेत ते इंडोनेशियाचे. ते इंडिया 2025 जो काही प्रजासत्ताक दिन झाला तर त्याचे प्रमुख पाहुणे होते प्रबोवो सुबियांतो, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष. नंतर पुढचा वन लाईनर आहे 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कुठं झालं, ते 8 ते 10 जानेवारी भुवनेश्वर ओरिसा इथं ते झालेलं होतं. आणि 17वं कुठं झालं तर ते इंदोरला झालं. आता 17वं कुठं झालं, 18वं कुठं झालं, असं हे आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. दर 2 वर्षांनी हा आपण तो सेलिब्रेट करतोय. ओके, 2023ला झाला बघा 17वा, आणि नंतर मग 18वा कधी झाला 2025ला, 8 ते 10 जानेवारी भुवनेश्वर ओरिसा, आणि 17वा इंदोरला. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे जगातील सर्वात मोठे संग्रहालय स्थापन करण्यासाठी भारताला सहकार्य करणारा देश कोणता आहे, तर तो आहे फ्रान्स. आता जगातलं सर्वात मोठं संग्रहालय स्थापन करण्यासाठी भारताला सहकार्य करतोय फ्रान्स, आणि हे संग्रहालय जे आहे तर ते नवी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. युगिन भारत असं या संग्रहालयाचं नाव आहे, आणि जगातलं सर्वात मोठं संग्रहालय हे असणार आहे, आणि त्यासाठी सहकार्य कोणी केले, फ्रान्सने, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे आपला जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन प्रोटोटाईप कुठे आणि काय नाव आहे त्याचं तयार करण्यात आलेलं, तो आहे CR-450, चायनाचा आहे. जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन. ओके, प्रोटोटाईप तयार करण्यात आलाय, अजून ऍक्च्युअल मध्ये नाही, प्रोटोटाईप तयार करण्यात आले, परंतु जगातला सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन असणार आहे ते CR-450, चायना. आता CR-450 वर प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी येतात, परंतु जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन प्रोटोटाईप कुठे तयार केलं, तर असा स्वरूपाचा प्रश्न चायनावर आपल्याला विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आहे सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे, तर ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम कधीपासून कधीपर्यंत होती, 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. नंतर पुढचा वन लाईनर आपला FDI आकर्षित करण्यात किंवा गुंतवणूक करण्यात अग्रस्थानी असणारं राज्य कोणतं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. म्हणजे सर्वात जास्त भारतातला जो काही FDI आहे तर तो महाराष्ट्रामध्ये येत असतो. यावर प्रश्न आपल्याला विचारला जातो. इकॉनॉमिक्सच्या अँगलने सुद्धा प्रश्न विचारला जातो की 2022-23 या वर्षात, 23-24 या वर्षात सर्वाधिक FDI कोणत्या राज्यात आलेला आहे वगैरे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. नंतर पुढचा वन लाईनर आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 या वर्षीचं कुठं झालं, तर ते दिल्ली येथे झालं होतं. डॉक्टर तारा भवाळकर या अध्यक्ष होत्या संमेलनाच्या. तर 98 होतं, लक्षात ठेवायचं, 98 दिल्ली आणि डॉक्टर तारा भवाळकर. आता 99 जे होणार आहे ते 2026 मध्ये होईल, आणि ते सातारा येथे होणार आहे. अजून त्याचे अध्यक्ष काही फिक्स झालेले नाही. 98 2025 दिल्ली तारा भवाळकर, आणि 99 2026 मध्ये साताऱ्यात होणार आहे. नंतर पुढचं ऑनलाईन आहे
समुद्र घोड्यांच्या प्रजनन प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेलं जिल्हा कोणता आहे? तो आहे सिंधुदुर्ग. समुद्री घोड्यांच्या प्रजनन प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. नंतर पुढचा वन लाईनर आहे, वित्तीय क्षेत्रात नैतिक एआय साठी आरबीआयद्वारे स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य, IIT मुंबईचे ते आहेत. म्हणजे जे काही वित्तीय क्षेत्रात नैतिकता असायला पाहिजे, नैतिक एआय असायला पाहिजे, म्हणजे नैतिकरित्या आपण एआयचा वापर करायचा पाहिजे, त्यासाठी आरबीआयने स्थापन केलेली समिती आहे. त्या समितीचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य, IIT मुंबईचे ते आहे. नंतर पुढचा वन लाईनर आहे, भारताचं पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर कुठं विकसित करण्यात आले? तर ते आहे सिक्कीम येतात. भारतातलं पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर सिक्कीम. पुढचं वन लाईनर, भारतातील पहिल्या बायोब्युटेमिन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कुठं करण्यात आले? तर ते मानसर नागपूर येथे करण्यात आले. आणि कोणी केले? माननीय मंत्री गडकरी यांनी केलेले. भारतातल्या पहिल्या बायोब्युटेमिन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन मानसर नागपूर गडकरी यांनी केले. नॅशनल हायवे 44 यावर ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं. भारतातलं पहिलं बायोब्युटेमिन राष्ट्रीय महामार्ग. पुढचा वन लाईनर आहे, भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल कुठं बांधण्यात आलेला आहे? तो आहे कन्याकुमारी. कन्याकुमारी इथं भारतातला पहिला समुद्रावरील काचेचा पूल. आता नदीवर वगैरे उत्तर प्रदेशमध्ये तो आहे भारतातला पहिला. आता समुद्रावरील काचेचा पहिला पूल कुठं आहे? तो कन्याकुमारी इथं आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, GDP आधार वर्ष सुधारण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. तर तिचे अध्यक्ष कोण होते? विश्वनाथ गोलदार. आताचं जे काही जीडीपीचं आपण बेस इयर 2011-12 पकडतो, तर ते 22-23 करण्यासाठी या समितीने शिफारस केलेली आहे. जीडीपी आधार वर्ष सुधारण्यासाठी किंवा बदलण्यासाठी जी समिती आहे विश्वनाथ गोलदार. आता तशाच पद्धतीची WPIचा जो काही आधार वर्ष किंवा बेस इयर आहे तो सुधारण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली. त्याचे अध्यक्ष आहेत रमेश चंद. आणि यांनी 2011-12 हे 2022-23 करायला सांगितले. म्हणजे जीडीपीचा आधार वर्ष 11-12 वरून 22-23 करायचे. WPIचं सुद्धा बेस इयर 11-12 वरून 22-23 करायचे. परंतु या दोन्ही समित्या वेगवेगळ्या आहेत. विश्वनाथ गोलदार आहे जीडीपी साठी आणि WPI साठी आहेत रमेश चंद. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या दोन्ही समित्या महत्वाच्या आहेत. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. विश्वनाथ गोलदार जीडीपी आणि WPI आहे रमेश चंद. आणि दोन्हीचं वर्ष मात्र सेमच असणार आहे. पुढचा वर्णन आहे, जगातील तिसरी सर्वात मोठी मेट्रो कुठं आहे? तर ती आहे भारतात. पहिली कुठे आहे? चायनाला, दुसरी आहे USA आणि तिसरी आहे इंडियाला. जगातली तिसरी सर्वात मोठी मेट्रो. हे लक्षात ठेवायचे आपल्याला, की आपल्याला USA वाटू शकतं पहिलं, परंतु पहिला कोण आहे? चायना आहे आणि दुसरा आहे USA आणि तिसरा क्रमांक मग भारताचा लागतो. ऑनलाईनर आहे, राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आली. तर ती कुठं करण्यात आली किंवा तिचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर हेडक्वार्टर आहे निजामाबाद, तेलंगणा इथलं जे काही निजामाबाद आहे. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना तिथं करण्यात आलेली आहे. आणि रेड्डी म्हणून आहेत, त्यांची अध्यक्ष म्हणून याच्या महामंडळाचे किंवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून रेड्डी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याची जी काही स्थापना आहे ते माननीय मंत्री पियुष गोयल जे आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन वगैरे केलेले आणि अध्यक्ष म्हणून रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना, हेडक्वार्टर निजामाबाद, तेलंगणा. यावर प्रश्न विचारला जाईल. नंतर AICTचं AI वर्ष 2025 हे असणार आहे. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आपण AICTE म्हणतो, नोव्हेंबर 1945 ला स्थापना झाली आहे. हे HRD मध्ये वगैरे याचे स्थापना वर्ष वगैरे विचारलं जायचं. तर याचं जे काही AI वर्ष आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ष, ते आहे 2025. हे लक्षात ठेवायचे, विचारलं जाऊ शकतं. कारण सध्या AI वगैरे जास्त ट्रेंडिंगला आहे, ChatGPT वगैरे, त्या अनुषंगाने मग AICTचे AI वर्ष 2025. भारतातलं पहिलं योग धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे उत्तराखंड. यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण भारतातलं पहिलं योग धोरण त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्या राज्याचं नाव आहे उत्तराखंड. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, उबर तर्फे महिलांसाठीचा मोटो वुमन बाईक टॅक्सी पायलट प्रकल्प कुठं सुरू करण्यात आलाय? बंगळुरू येथे सुरू करण्यात आले. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, जी काही शिकारा सुरू करण्यात आले ते कुठं सुरू करण्यात आले. तर त्याच अनुषंगाने आपल्याला उबेर तर्फे महिलांसाठीचा मोटो वुमन बाईक टॅक्सी पायलट प्रकल्प कुठं सुरू करण्यात आलाय हे विचारलं जाऊ शकतं. आहे जनरेशन बीटा किंवा त्याला बीटा जनरेशन म्हणू शकतो आपण. तर ते कोणतं कुठून कुठं असणार आहे? 2025 ते 2039. 2025 पासून बीटा जनरेशनला सुरू झालेलं जनरेशन 2025 ते 2039. आणि ही जनरेशन बीटा ही टर्म ऑस्ट्रेलियाचे सायंटिस्ट आहे त्यांनी ती हे केलेली आहे. नंतर 2025 ते 39 हे जनरेशन बीटा असणार आहे. पुढचा ऑनलाईनर आपला, तरुणांना भारतीय सैन्य, पोलीस आणि निमलष्करी दलात
पूर्व भरती प्रशिक्षण देणारी पार्थ योजना राबवणार राज्य कोणतं आहे? तर कोणत्या राज्याची पार्थ योजना आहे? तर हे मध्य प्रदेश राज्याची. तरुणांना भारतीय सैन्य, पोलीस आणि निमलष्करी दलात पूर्व भरती प्रशिक्षण देणारी पार्थ योजना राबवणार राज्य आहे मध्य प्रदेश. नंतर पुढचं वन लायनर आहे, वन परिसंस्थेला हरित जीडीपी सोबत जोडणारं प्रथम राज्य कोणतं आहे? ते आहे छत्तीसगड. वन परिसंस्था जी काय आपण इको सिस्टीम म्हणतो, तर तिला हरित जीडीपीशी ग्रीन जीडीपी सोबत जोडणारं पहिलं राज्य आहे छत्तीसगड. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर सकल पर्यावरण उत्पादन ग्रॉस इन्व्हायरमेंट प्रोडक्ट, त्याला आपण जीईपी म्हणतो, निर्देशांक सुरू करणारं पहिलं राज्य, मग ते भारतातलं नाही तर जगातलं पहिलं राज्य आहे उत्तराखंड. जगामध्ये सुद्धा म्हणजे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू कोणी केला? उत्तराखंडाने केलाय. आणि वन परिसंस्थेला हरित जीडीपी सोबत जोडणारे प्रथम राज्य कोणते? छत्तीसगड आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. जीडीपी सोबत किंवा ग्रीन जीडीपी सोबत वन परिसंस्थेला जोडणारं राज्य आहे छत्तीसगड. आणि ग्रॉस इन्व्हायरमेंट प्रोडक्ट इंडेक्स निर्देशांक सुरू करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड. पुढचा वन लाईनर आहे, भारतातील प्रथम सीमावर्ती सौर गाव कोणतं आहे? म्हणजे सीमा भागात असणारं सौर गाव कोणतं आहे भारतातलं पहिलं? ते आहे मसाली. गुजरातीतलं गाव आहे ते, बनासकांठामधलं. तर पाकिस्तानपासून ते फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. पहिलं सीमावर्ती सौर गाव. महाराष्ट्रातलं सौर गाव कोणतं आहे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, प्रथम सीमावर्ती सौर गाव कोणतं आहे? मसाली, गुजरात. नंतर पुढचा वन लाईनर आहे, भारताचे मलेरिया मुक्त दर्जा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट कधीपर्यंत आहे? 2030 पर्यंत. म्हणजे मलेरिया मुक्त भारत हे जे काही दर्जा आहे तो प्राप्त कधीपर्यंत करायचा आपल्याला? तर तो 2030 पर्यंत करायचा आहे. आणि शून्य स्थानिक मलेरिया रुग्ण उद्दिष्ट 2027. 2027 पर्यंत जर आपण शून्य स्थानिक मलेरिया रुग्ण उद्दिष्ट प्राप्त केलं, म्हणजे स्थानिक लेवलला मलेरियाचा रुग्णच नको, शून्य स्थानिक, तरच मग आपण 30 मध्ये मलेरिया मुक्त दर्जा प्राप्त करू. अनुषंगाने हे दोन वेगवेगळे वर्ष ते लक्षात ठेवायचे. शून्य स्थानिक मलेरिया रुग्ण म्हटलं की 2027 आणि तो दर्जा म्हटलं की 2030. नंतर पुढचा वन आहे आपला थोरियम आणि हेलिओ म्हणजे काय? हाय ॲसे लो एनरिच युरेनियम. ओके, म्हणजे थोरियम आणि युरेनियम, हाय ॲसे लो एनरिच वाला युरेनियम यांचं मिश्रण असलेलं पेटंट केलेलं अणुइंधन कोणतं आहे? तर ते आहे अनिल. आता थोरियम आणि आपल्याला युरेनियम लक्षात ठेवायचं आहे. याचं मिक्स केलेलं मिश्रण केलेलं पेटंट असलेलं अणुइंधन आहे अनिल. आता हे डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या सन्मानार्थ दिलेलं नाव आहे अनिल. आता यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस कसे? सायन्समध्ये कसं विचारला जाऊ शकतो प्रश्न, की अनिल नावाचं हे जे काही अणुइंधन पेटंट केलेलं आहे त्यामध्ये कशा कशाचं मिश्रण आहे? तर एक आहे थोरियम आणि दुसरा आहे युरेनियम. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, म्हणजे थोरियमचं नाव दिलं जाईल, थोरियम सोबत कशाचं मिश्रण केलेलं अणुइंधन अनिल आहे अशा स्वरूपाचा, किंवा युरेनियम सोबत कशाचं मिश्रण केलेलं अणुइंधन अनिल आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हे महत्वाचं, यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. अणुइंधन वगैरे त्या अनुषंगाने सध्या ट्रेंडिंगला आहे. नंतर पुढचा वन लाईन आहे, शॉक वेव्ह आधारित सुईमुक्त किंवा निडल फ्री सिरिंज विकसित करणारी संस्था कोणती आहे? तर ती आहे IIT मुंबई. शॉक वेव्ह आधारित सुईमुक्त म्हणजे निडल फ्री सिरिंज विकसित करणारी संस्था आहे IIT मुंबई. म्हणजे आपण जे काही इंजेक्शन घेताना जे निडल असते, तर ती विदाऊट निडल इंजेक्शन ते करतायत. शॉक वेव्ह आधारित सुईमुक्त निडल फ्री सिरीज विकसित करणारी संस्था आहे IIT मुंबई. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे, भारताची प्रथम मधुमेह बायोबँक कुठं सुरू करण्यात आली? ते आहे चेन्नई इथं भारताची प्रथम मधुमेह बायोबँक. आता हे बायोबँक म्हणजे काय असणार आहे? तर जे काही डायबिटीज वगैरे आहे त्यासाठीचं गायडन्स करणं, अभ्यास करणं, अजून त्याच्यावर काय नवीन औषध काढता येतात का वेगवेगळ्या अँगलने ते अभ्यास करण्यासाठीची बायोबँक चेन्नई. नंतर पुढचा वन लाईनर आपला, दलांसाठी सुधारणांचं वर्ष कोणतं असणार आहे? 2025. इयर ऑफ रिफॉर्म्स त्याला म्हटलं जातं. इयर ऑफ रिफॉर्म्स सशस्त्र दलांसाठी 2025. आणि भारतीय लष्कराचे इयर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन म्हणजे टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्ब करण्याचं वर्ष त्यांनी 2024 ठरवलं होतं. आणि सुधारणांचं वर्ष 2025. हे दोन्ही वर्ष महत्वाचे आहे. AICTचं AI वर्ष आपण 2025 बघितलं. तशाच पद्धतीचे हे वर्ष सुद्धा आपल्याला जोडे लावण्यासाठी विचारले जाऊ शकतात. नंतर पुढचा वन लाईनर आहे, इस्रोचे चेअरमन कोण आहेत सध्याचे? डॉक्टर व्ही नारायणन. इस्रोचे हे सध्याचे चेअरमन आहे डॉक्टर व्ही नारायणन. नंतर पुढचा वन लाईनर आहे, 34वा व्यास सन्मान 2024 साठीचा कोणाला देण्यात आलाय? तर ते सूर्यबाला यांना देण्यात आले. कौन देश को वानी की डायरी, हा 34वा व्यास सन्मान 2024 सूर्यबाला यांना देण्यात आले. 33वा कोणाला देण्यात आला होता? पुष्पा भारती. संस्मरण यादे और यादे. ओके, यासाठीचा हा
देण्यात आला होता. 34वा व्यास सन्मान आहे सूर्यबाला, 33वा पुष्पा भारती. नंतर पुढचा वन लाईनर, मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आले? डॉक्टर सुधीर रसाळ. विंदांचे गद्यरूप हे जे काय त्यांची कादंबरी आहे त्यासाठीचा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 डॉक्टर सुधीर रसाळ. पुढचा वन लाईनर आपला, 7 शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण आहे? काम्या कार्तिकेयन. 17 वर्षांची आहे. इंडियन नेव्ही चिल्ड्रन स्कूल जे आहे मुंबईचं तिथं ती शिकते. 7 शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला. मग आता 7 शिखरे कोणते? तर 7 खंडांमधले जे काही सर्वात उंच असणारे 7 शिखरे आहेत तर ते तिने 7 खंडांमधले ते सर केलेले आहेत. काम्या कार्तिकेयन 17 वर्ष. पुढचा वन लाईनर आहे, खो खो वर्ल्ड कप 2025 साठीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सलमान खान. खो खो वर्ल्ड कप 2025 ब्रँड अँबॅसिडर सलमान खान. पुढचा वन लाईनर, भारतातील पुरुषांसाठीची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा तिचं नाव काय आहे? तर संतोष ट्रॉफी तिला म्हटलं जातं. आपल्याला तर नावावरून कळत नाही की संतोष ट्रॉफी काय आहे. म्हणजे प्रश्न कसा विचारला जाईल की संतोष ट्रॉफी कोणत्या खेळासंदर्भात आहे? क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इतरही अजून नावं दिले जातील. तर भारतातील पुरुषांसाठीची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा कोणती? संतोष ट्रॉफी. नंतर पुढचे जे काही वन लाईनर आहेत ते आपण जानेवारीच्या वन लाईनर मध्ये कव्हर करूयात. आज इथे थांबूयात. थँक्यू.